लाडकी बहीण योजनेचा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी फायदा घेतल्याचं सध्या समोर येत आहे। सरकारी नोकरीमध्ये असताना सुद्धा या योजनेचा लाभ या महिलांनी घेतलेला आहे। 2652 महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय। 9 महिन्यात प्रत्येकी 13,500 रुपयांचा हा लाभ घेतला अशी माहिती सध्या समोर येते। आणि या संदर्भातली अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, खरं तर धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल, माहिती अशी समोर आली आहे। अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल तर महायुती सरकारनं निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजनेचा सुरुवात केली आणि या योजनेचा अनेक महिलांनी लाभ घेतला। त्यानंतर एक छाननी जी प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली। मात्र आता त्यामध्ये एक धक्कादायक माहिती मिळते। त्यामध्ये 2652 सरकारी कर्मचारी महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। त्यावेळी ही योजना सुरू करण्यात आली त्यावेळी एक नियम आखून देण्यात आला होता की ज्या महिलेला या योजनेचा लाभ हवा तिला कोणतीही नोकरी नसावी किंवा सरकारी नोकरी नसावी। मात्र आता जे निदर्शनास येत आहे त्यानुसार 2652 सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांनी जे आहे ते या योजनेचा लाभ घेत आहेत। जवळपास 9 महिने त्यांनी या योजनेचे जे आहेत ते पैसे घेतलेले आहेत। त्यामुळे जवळपास 3 कोटींच्या वर आतापर्यंत हे पैसे सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि याचमुळे आता एक आदेश देण्यात आलेले आहेत, सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश देण्यात आलेले आहेत। ज्या ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या महिलांकडून पुन्हा एकदा त्या वसुली जी आहे ती करण्यात येणार आहे। त्यामुळे कुठेतरी बघितलं असेल तर लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य घरात काम करणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आली होती। मात्र या योजनेचा लाभ सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी देखील घेतल्याचा आता प्रकार उघडकीस आलेला आहे। नक्कीच सुशांत, धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। माहिती त्याशी समोर आलेली आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।